सर्व उपस्थित बारामती शहरातनं, बारामती तालुक्यातनं, माळेगाव नगरपंचायतीच्या परिसरातनं आलेले माझे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आपण उभं राहायचं आणि त्या पद्धतीनं ते राजीनामा देईपर्यंत आपण सगळेजण मजबूतीनं त्यांच्या पाठीशी उभं होतो. म्हणजे त्यांनी बोलताना पण सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल, किंवा सगळे हे माझे अनेक वर्ष विरोधक म्हणून मी ज्यांच्याबरोबर लढलो तेच सगळे माझ्याबरोबर मजबूतीनं राहिले, आणि जे माझे शिवसैनिक म्हणून मी ज्यांना नेते बनवलं ते मात्र माझ्या उलटे गेले किंवा माझ्या विरोधामध्ये गेले. हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्याच्यातून हे सगळं घडलं. आता मात्र आपल्याला असं वाटत होतं की बाबा येणाऱ्या पावसाळ्याच्या नंतर या निवडणुका लागतील, आपल्या सगळ्यांच्या पुढे यक्ष प्रश्न आहे, बाबा या निवडणुका लागल्या तर त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाला, त्याच्यामध्ये आदिवासी समाजातल्या मान्यवरांना प्रतिनिधित्व मिळणार, ओपनवाल्यांना प्रतिनिधित्व मिळणार, परंतु इतर मागासवर्गीय समाजाला, आपण ओबीसी समाज म्हणतो, त्याच्यामध्ये मात्र अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तिथं इम्पिरियल डाटा गोळा करण्याच्या करता किंवा मध्य प्रदेशला जशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्या धर्तीवर साधारण महाराष्ट्राचा पण निकाल लागावा म्हणून आपण प्रयत्न करतोय. लवकरच मला वाटतं 15 तारखेला का काहीतरी ती मॅटर कोर्टामध्ये आहे, पण आता तर इकडे निवडणूक जाहीर झालेली आहे, त्याच्यावर तो निकालाचा काय परिणाम होणार आहे. आता निवडणुका जाहीर झालेल्या असताना कुठल्या मतदारसंघात महिला, कुठल्या प्रभागात किंवा कुठल्या वॉर्डामध्ये महिला पुरुष, मग ते शेड्यूल कास्टची कुठली, शेड्यूल ट्राईबची कुठली किंवा ओपनची कुठली, असं ते सगळं आता जाहीर झालेलं आहे. ते आपल्या पण वाचनामध्ये पाहण्यामध्ये आलं असेल. आणि त्याचबरोबर साधारण इतर मागासवर्गीय समाजाच्या संदर्भात सभागृहात आम्ही सरकारमध्ये आपण असताना देखील तीच भूमिका होती. आज आपण विरोधी पक्षामध्ये असलो तरी आपली तीच भूमिका आहे की त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये, ठीक आहे 50% बाहेर जाऊ नका, कारण तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, पण 50% तरी हे SC STचं आरक्षण घेऊन जो मधला गॅप राहतो तो भरून काढावा. आता त्या संदर्भामध्ये काय निकाल लागतोय तिकडं पण आपण लक्ष देऊन आहोत. त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी पण फार बारकाईनं लक्ष घातलंय. आपण सरकारच्या वतीनं चांगल्यात चांगले वकील दिलेले होते, ते पुढं हे पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये लक्ष देतील असं आपण सकारात्मक विचार करूया. आणि काही खाजगी पण वकील आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्यातल्या काही सहकारी मित्रांनी लावलेले आहेत. अशा पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल त्यांनी सांगितलं की हे आम्हाला निधी देत नव्हते. मी ते सगळे आकडे तुम्हाला सभागृहात सांगितलेले माहिती आहे. आणि मी जास्त सभागृहामध्ये वेळेची मर्यादा असते, जास्त बोलता येत नाही, पण मी आपल्याला बारामतीकरांना एक सांगतो की मागच्या टर्मला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आलं त्यावेळेस त्यांनी फक्त 12 लोकांना संधी दिलेली होती मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून. खाती तर अतिशय साधी साधी दिलेली होती. म्हणजे रस्ते विकास महामंडळ PWDतला एक छोटा भाग आहे, ते आताच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं, कुणाला परिवहन दिलेलं होतं, कुणाला सुभाष देसाईंना इंडस्ट्री दिलेलं होतं, पर्यावरण आमच्या रामदास कदमांना दिलेलं होतं, आणि सार्वजनिक आरोग्य आपले सावंत डॉक्टर दीपक सावंत त्यांना दिलेलं होतं. आणि दीपक सावंत यांची मुदत संपल्यानंतर शेवटच्या 5-6 महिन्यात मला वाटतं एकनाथराव शिंदे यांच्याकडनं तो अधिकचा चार्ज गेलेला होता, आणि बाकीचे राज्यमंत्री होते. अशा प्रकारची परिस्थिती, 5 मंत्री आणि 7 राज्यमंत्री. तुम्हाला आठवत असेल की ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत एकनाथराव शिंदे यांनी राजीनामा सादर केलेला होता की आम्हाला मान सन्मान भाजपच्या आणि ते जे काही सरकार होतं त्याच्यामध्ये मिळत नाही. अनेकदा दिवाकर रावते वगैरे म्हणायचे राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो. मी म्हणत नाही, तेच सांगायचे. म्हणजे याचा अर्थ त्यांना ज्या प्रकारची वागणूक मिळाली ती सगळी वागणूक बघता ते सतत अशा नकारात्मक बाबी बोलून दाखवायचे. आता फक्त बदल एवढाच झालेला आहे, ते त्यांच्या हाताखाली काम करायच्या ऐवजी हे स्वतः मुख्यमंत्री झाले
आणि भाजप 106 आमदार असताना त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पद घेऊन काम करतोय असं एकंदरीत हे म्हणजे त्यांचं सरकार तिथं आलेलं आहे. आता बघू, वेगवेगळ्या बातम्या येत आहेत की पूर्वीच्या सरकारने घेतलेले हे निर्णय थांबवले, ते निर्णय थांबवले. जिल्हा नियोजन च्या संदर्भातलं जे काही समिती असती त्या समितीनं घेतलेल्याबद्दलचा पण काही निर्णय झाले. आज कुठंतरी मी बातमी वाचली कितीतरी हजार कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे वगैरे अशा प्रकारच्या बातम्या येतात. कुणी मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, महाराष्ट्राला सांगितलं, ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते, चढ उतार. आपण पण 67 सालापासून पवार साहेब राजकारणात आहे, त्याच्यानंतर आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे 91ला आलो, त्याच्यानंतर सुप्रिया खासदार म्हणून साधारण 2000च्या सालात किंवा 2005च्या दरम्यान त्या ठिकाणी आली. सांगायचं तात्पर्य की अनेकांनी आपण सगळ्यांनी चढ उतार. मुख्यमंत्री पद पण आपण 4-4 वेळेला बारामतीकरांनी पवार साहेबांच्या रूपाने बघितलेलं आहे. 4-4 वेळेला उपमुख्यमंत्री पद पण तुम्ही माझ्या रूपाने बारामतीकरांनी बघितलेलं आहे. मंत्रीपद बघितलेलं आहे, राज्यमंत्रीपद बघितलेलं आहे. विरोधी पक्ष नेते पवार साहेब होते तेही तुम्ही बघितलेलं आहे. आज आपल्याला विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडायला लागते, ती पण आपण व्यवस्थितपणे पाडू. त्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रावर कुठं अन्याय होत असेल तर त्याला निश्चितपणे वाचा फोडण्याचं काम, ते लक्षात आणून देण्याचं काम हे केलं जाईल. विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी केव्हाही नसते, पण कुणी चुकत असेल तर ती चूक मात्र सांगितली गेली पाहिजे, हे पण आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. तशा पद्धतीनं काम आपल्याकडनं होईल. आणि अर्थमंत्री म्हणून काम करत असताना आता काही जण म्हणतात की मी बघितलं काहींच्या मुलाखतीत, मी बघा आता माझा मतदारसंघ बारामतीसारखाच करून दाखवतो. म्हणजे एकीकडे बारामतीमध्ये काहीतरी जास्त झालेलं आहे हे पटतं, परंतु पुन्हा म्हणायचं की ह्यांनी जास्त विकासाला निधी कसा दिला. मी परवाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. वाराणसी हा मतदारसंघ 7-8 वर्षापूर्वी मोदी साहेबांचा नव्हता. 8 वर्षापूर्वी गुजरातमधनं ते तिथं गेले आणि तिथं उभे राहिले. दोन्हीकडे उभे राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे. गुजरातला पण उभे राहिले होते, वाराणसीला पण नंतर गुजरातचा राजीनामा दिला आणि वाराणसीला ते खासदार झाले. पंतप्रधान झाल्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या योजना त्या वाराणसीला मागच्या टर्ममध्ये मिळाल्या. परवा तुमच्या वाचनात आलं की नाही पाहण्यात मला माहिती नाही, 1 लाख विद्यार्थिनींना रोज जेवण, एवढा मोठा प्लांट, पोळ्या तयार करायचा, भाजी तयार करायचा, भात तयार करायचा, डाळ तयार करायचा, अशा प्रकारचा एकदम अत्याधुनिक. ते पाहणी करत असताना पण फोटो त्याच्यामध्ये आलेले. हा तिथं लागलेला आहे. म्हणजे शेवटी जे महत्वाच्या पदावर असतात तिथं काही थोडंसं झुकतं त्या ठिकाणी दिलं जातं. एखादा नवीन प्रोजेक्ट द्यायचा असेल तर बाबा कुठं द्यायचा, तर मग त्याच्यात निर्णय घेण्याचा अधिकार लास्टला ज्यांचा असतो तो बाबा महाराष्ट्राला द्यायचा तर तो इथं द्या, असं ते घडतं. त्याच्यात उलट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा 17 जिल्ह्यामध्ये 92 नगरपालिका आणि 4 नगर पंचायती आहे. अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. अ वर्गामध्ये बारामती, भुसावळ, बार्शी आणि मला वाटतं जालना नाही बीड ह्याच अ वर्गातल्या नगरपालिका आहेत आणि बाकीच्या मात्र ब आणि क अशा पद्धतीच्या त्या नगरपालिका आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 22 पासून 11 पर्यंत, सकाळी 11 पासून 28 तारखेपर्यंत गुरुवारी 2 वाजेपर्यंत फॉर्म त्या ठिकाणी भरायचे आणि त्याच्यानंतर मग छाननी वगैरे होईल. माझी तुम्हाला विनंती की त्याच्या आधी आता आपल्या पक्षाचं इथंच ऑफिस आहे, इथंच वेगवेगळ्या पद्धतीनं कुठल्या वॉर्डात कुणी फॉर्म भरायचं ते अर्ज तुम्ही करून ठेवा. मग नंतर हे चिन्ह देणं, बाकीच्या गोष्टी बोलणं, मी इतर मित्र पक्षांशी काय बोलायचं ते माझं मी त्या ठिकाणी बोलीन, परंतु उमेदवारी मागं घेण्याचा दिवस आहे तो 8 तारखेपर्यंत आहे. 8 पर्यंत, बरोबर आहे.
नाही अपील केलं तर 4 तारखेपर्यंत आहे आणि अपील नसेल तर अपील असेल तर 8 तारखेपर्यंत, पण ठीक आहे, अपीलचा काही संबंध नाही, 4 तारखेपर्यंत आहे आणि 18 तारखेला साधारण मतदान आहे. म्हणजे मध्ये फक्त 14 दिवस नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर शिल्लक राहत आहेत आणि मग 19 तारखेला ऑगस्टला शुक्रवारी मतमोजणी आहे. आपल्याला माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यातले अनेक पाहुणे रावळे इंदापूरमध्ये पण आहेत, दौंडला पण आहेत. दौंडला पण राष्ट्रवादीचा पॅनल होणार आहे, इंदापूरला पण दत्ताभाऊ भरणे, प्रदीप गारडकर वगैरे ह्या सगळ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली तिथं पॅनल होणार आहे. इकडं रमेश थोरात असतील, वीरधवल जगदाळे असतील, अप्पासाहेब पवार असतील, बाकीचे सहकारी असतील. तसंच जेजुरी सासवडला पण त्या प्रकारे आपण हे सगळे करणार आहोत. त्या अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या निवडणुका होणार. आता पुण्यामध्ये बघितलं तर राजगुरीनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरूर हे आहे आणि तसंच चाकण, दौंड आणि आपलं बारामती आणि नगरपंचायतीमध्ये माळेगाव आणि मंचर म्हणजे आंबेगाव आपले दिलीप वळसे पाटील साहेबांचा मतदारसंघ. अशा पद्धतीनं ह्या निवडणुका होणार आहेत. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधारण 4737 काही ठिकाणी मतदार जास्त आहेत, काही ठिकाणी आता 2 नंबर प्रभागात अवघे 2619 मतदार आहेत. म्हणजे साधारण 2500-2600 पासून जास्तीत जास्त 6770 इथपर्यंत मोठा हे आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त काही प्रभाग झालेले आहेत. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. त्याचबरोबर आपण आपला जाहीरनामा वगैरे त्याच्याही संदर्भामध्ये आत्तापासूनच तयारी करा आणि 16 तारखेला ते मला दाखवा. माळेगावच्या जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये संभाजी तुम्ही काहींना घेऊन त्या पद्धतीनं करा आणि बारामती शहराच्या बद्दल सचिव इम्तियाज वगैरे तुम्ही सुभाष रडोले असे सगळे प्रमुख लोक बसून त्याबद्दलचं जाहीरनाम्यामध्ये काय साधन असावं, आपण काय काम केले, भरपूर कामं आपण त्या ठिकाणी केली आणि पुढेही करतो नाही ते मला दाखवा. कारण आज माझ्याकडे मी आता ही मिटिंग संपल्यावर साहेबांनी विद्याप्रतिष्ठानची मिटिंग लावलेली असल्यामुळे तिकडं जाणार आहे आणि मग त्यांना भेटून मी पुण्याला जाणार. कारण उद्या पुण्याच्या पण माझ्या बऱ्याचशा मिटिंग आहेत आणि एक कार्यक्रम पण मी पुण्याचा घेतलेला आहे. तीच गोष्ट माझ्या खरेदी विक्री संघाच्या संदर्भात आज आमचे किरण दडस, प्रशांत कदम, अजय माने आणि संदीप वाघमारे हे सगळे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते, रासपामध्ये. त्यांनी पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण सांगतो की हे आता आपल्या बरोबर आलेले, तर एकंदरीत पुढच्या कामाच्या मध्ये त्यांना सामावून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे याची नोंद त्या बाबतीमध्ये घ्यावी. मीनाक्षीताई जगतापांनी नीरा डाव्या कालव्याचं अस्थिरीकरण काम रद्द करावं असा हे ठराव दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी सांगितलं पुढच्या वेळेस आल्यावर मी हे करीन. पण अधिकाऱ्यांशी बोलताना मला निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच चर्चा करता येईल हे मी अतिशय नम्रतापूर्वक सांगतो. तीच गोष्ट कॅनोल बचाव समिती माळेगाव त्यांनी पण एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. बापूराव बनसोडे, नरेंद्र बनसोडे, संजय कुटाळे, त्याच्यानंतर जाधव, बनसोडे, लोणकर अशा काही लोकांनी, तर त्यांनी पण माळेगाव आणि परिसर फक्त कॅनॉलमुळं बागायची आहे, आसपासच्या जिरायती भागातील गावंसुद्धा याच पाण्यावर आहेत वगैरे वगैरे. त्यांना जे काही शंका वगैरे वाटते ते त्यांनी दिलेलं आहे. आणि सेम तशाच पद्धतीचं पत्र पांढरेचं पण आहे. फक्त ड्राफ्ट जसाच्या तसा फक्त माळेगाव काढले आणि पांढरं टाकलं.
हो ना, पूर्ण जसंच्या तसं आहे. हे एकाच कुणाचं तरी ड्राफ्टिंग आहे. तसंच खरेदी विक्री संघाच्या बद्दल 11 तारखेपासून फॉर्म भरायचे. आता हे 16 तारखेपर्यंतच अर्ज दाखल करायचे. सॉरी 15 तारखेपर्यंत, मी 16ला येणार आहे. तर आत्ता अर्ज दाखल केल्यानंतर मी मुंबईला जरी असलो तर तिथं त्या ठिकाणी मला सगळी माहिती पाठवा आणि मी आपलं साधारण संस्था प्रतिनिधी एकूण 95 मधनं 10 संस्था प्रतिनिधी निवडायचे, बरोबर आहे, 95 मधनं. आणि वैयक्तिक सभासद आहेत 32. त्या 32 मधले 12 माहिती, 32 मधले 12 माहिती, म्हणजे 20 मधनं 2, म्हणजे 10 मागे 1 आणि इकडेही 10 मागे 1च आहे. साधारण 10 सभासदांची. मग दुसरी स्वस्त वाहतूक कुठली आहे तर ती रेल्वे, आणि मग तिसरी आपलं ट्रक वगैरे म्हणजे रस्त्याची करणारी वाहतूक असा काही गणित आहे. मग चौथी विमान, असं ते सगळं आहे. तर ह्या गोष्टीची पण नोंद कृपा करून बारामतीकरांनी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. जिरायत भागात ज्यावेळेस मला सकाळी पुरुषोत्तम दादा हे पण सांगत होते की उन्हाळ्यामध्ये विशेषतः मोरगाव आणि त्या भागामधल्या उसाला बऱ्यापैकी झटका बसलेला आहे. वास्तविक पाणी होतं, परंतु ते दर वाढले गेलेले. खरं ते दर अख्ख्या महाराष्ट्राचे होते. मी जवळपास मंत्रिमंडळामध्ये ते करण्याच्या संदर्भात मी निर्णय घेतलेला होता, पण येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये तेवढे पैसे महावितरण म्हणालं होतं की बाबा ते तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या आणि मग आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतो, असं ते झालेलं होतं. आता बघतोय या अधिवेशनाच्या निमित्तानं पण ती बाब विरोधी पक्षनेता म्हणून लक्षामध्ये आणून देऊन बाबा पूर्वी जो दर होता तो ठेवण्याचा तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, अशा प्रकारची आग्रही भूमिका ही आम्ही लोक घेऊ. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ते पाणी, आणि जूनमध्ये पण गेल्या वर्षी जसा चांगला पाऊस पडला तसा दुर्दैवाने यंदा जूनमध्ये पाऊस पडला नाही, त्याचाही फटका बसला. मात्र कॅनॉल कंटिन्यू चालू होता, त्याच्यावर कॅनॉलच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आणि असणारे ऊस किंवा पिकं ही मात्र बऱ्यापैकी राहिलेली आहेत. अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. आपण सगळेजण अतिशय कमी वेळामध्ये निरोप देऊन इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाला. जे काही निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनाच्या संदर्भात आचारसंहितेची अडचण न येता ज्या गोष्टी मला करता येतील तशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत, तशा प्रकारचे रिमार्क मारलेले आहेत. मात्र ज्याच्यातनं आचारसंहितेची अडचण येते तेवढं मात्र आचारसंहिता दूर होईपर्यंत थोडंसं आपल्याला थांबावं लागेल. याही गोष्टीची नोंद आपण घ्यावी. आज मला सकाळी प्रवेशाच्या बद्दल पण बरीच मुलं मुली भेटली. आपल्याकडं विद्याप्रतिष्ठानला 11वीचे मला वाटतं 3 का 4 वर्ग आहेत, 3 वर्ग आहेत, पण ते कमी पडत आहेत. मग मी आज पुन्हा काहींना क्लोज काहीतरी 86% का कितीला तरी झालेली, 93%ला ओपन झाली, 87%ला क्लोज झाली. त्याच्यामुळे जे मेरिटचे त्यांना ग्रँटेबलला आम्ही पण, दुसऱ्यांना जे त्याच्यापेक्षा कमी आहेत त्यांना नॉन ग्रँटेबलला दिले. तरी देखील काही राहिले, विशेषतः माझ्या वंजारवाडी, रुईपाटी वगैरे भागातले होते. म्हणून अजून एक तुकडी आपण सुरू करतोय 11वी सायन्सची. म्हणजे मग त्याही मुलांना, मात्र सांगताना मी सांगितलंय विद्यानगरीच्या जवळच्या भागातल्या मुलांना तिथं प्रवेश द्यावा आणि बाकीच्यांनी मात्र ज्या ज्या भागामध्ये ज्या संस्था आहेत तिथं प्रवेश घ्यावा, जिथं जिथं 11वीची व्यवस्था आहे. आपण कृषी मूल शिक्षण संस्थेचं पण काम चाललेलं तुम्ही पाहताय, विद्याप्रतिष्ठानचं सुप्याचं पण काम चाललेलं तुम्ही पाहताय. काल मी भिगवणच्या परिसरामध्ये होतं, तिथं पण विद्याप्रतिष्ठानचं एक चांगलं इंग्लिश मिडियम स्कूलचं काम चाललेलं आहे. तसंच शारदानगरला पण मोठ्या प्रमाणावर कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहेत. आत्ता विद्याप्रतिष्ठानमध्ये अजून एक काम आम्ही हातामध्ये घेतो आहे. अशा प्रकारे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे
तेथे आपल्यातल्या मुलांना मुलींना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या पण मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातनं माझा साहेबांचा खासदार सुप्रियाचा आणि बाकी सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. अजून कुठं काही असेल तर ती सार्वजनिक बाब तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या. जरूर त्याचा साकल्याने आम्ही सकारात्मक विचार करू. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझ्या